राजकारणात कोणाला कोणतं खातं मिळावं हा अनेकदा गुप्त चर्चांचा विषय असतो. पण महाविकास आघाडीच्या काळातील एक रंजक किस्सा खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनी उघड केलाय. शरद पवारांनी जेव्हा कोणतं खातं हवं असं विचारलं तेव्हा मी स्वतः ग्रामविकास खातं मागितलं असं सांगतानाच खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्रीपदाच्या संदर्भात केलेल्या उल्लेखावर त्यांनी मनापासून प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या पुस्तकात गृहमंत्रीपदासाठी आपला विचार झाल्याचं नमूद असल्याचं ते म्हणाले आणि याला मोठेपणाची पावती दिली. तसंच येणाऱ्या निवडणुकीत कोणतंही कॉम्प्रोमाइज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. 4 वार्डांचा एक प्रभाग आहे. शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते. धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल, चांगली माणसं काढावी लागतील, लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्री पण लढत करू. मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे. आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा. शहरात तुमची लढत दोस्ताबरोबर मैत्री तुम्ही वाटणार नाही. ठीक आहे सर, सरळ डायरेक्ट. कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता. 15 वर्ष एकत्र होता. 5 वर्ष मी आणि विनय कोणी अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना. या निवडणुकीत कसलंही कॉम्प्रोमाइज नाही. हातचं न लागता माझ्या स्वभावाप्रमाणे. भाबड्या स्वभाव. लोकलमध्ये असंच. आणि तो निवडणुका झाल्यानंतर आता मी माझ्या वाड्यात मला अनेक व्यक्त केले किंवा त्या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यात, सगळ्यांनी एकत्रित करूया आपण. अधिप्रश्न झाला की नाही माहीत नाही आहे, कारण मी उशिरा सांगितलं. तर ते नवीन मुश्रीफ साहेबांनी कारखाना चांगला चालवलेला आहे, बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे, युवा आहे. त्यांना अजूनही जिल्हा पातळीवरचं चांगलं पद नाही आहे. मोठ्या झाडाच्या सावलीत अद्याप प्रतीक्षा करावी लागेल. तर थोडंसं ते सर्वमान्य नाव नाही, ते अद्याप प्रतीक्षा करावी लागेल. त्यांना सर्वमान्याचा प्रश्नच नाही. रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल ना. रेसमध्ये घोडा सोडलेला आपण नाही, तुम्ही सोडायला पाहिजे असं विषय. कार्यकर्त्यांची मागणी आहे, रेसमध्ये घोडा सोडला असं आम्ही ऐकले. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक गिन्नी दोनाने जास्त करते म्हणून नेता केला की नाही. एकदा नेता केला आहे आणि गिन्नी दोनाने त्याच्यावर जास्त मला करते तर माझं आहे काहीतरी. आता राज्यात आज जायला तर तिकडं 3 दिवस राज्याचं ते आहेतच सगळी घेऊन ठाऊकी माझ्या कार्यालयासमोर. काँग्रेसमध्ये काही नगरसेवक नाराज आहेत, पक्षांतर करणं मागतात. आपल्याला कोण आले काय तर आता आपण विरोध आहे. शारदा देशमुख म्हणा किंवा आणखीन कोण तिकडे नाराज आहेत. ते सगळ्या गोष्टी आता बोलायचं त्यावेळेला बोलू. जास्त दिवाळी नंतर होती. त्याने निवडणूक आयोगाला त्याने स्वातंत्र्य दिले. तुम्हाला काय ह्याच्यात अडचण आलं तर या म्हणा माझ्याकडे आमच्याकडे नाही. तेव्हा आता सप्टेंबरला जर पावसाळा असेल तर आपल्या दिवाळीच होईल ना. घटक पक्ष परंतु अरुण डोंगरेंच्याबरोबर जी आमची काल चर्चा झाली ही सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये अतिशय आश्वस्त करत आणि त्यांनी मान्य केलं. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. घटक पक्षाचा घटक असलेले राजश्री संग्रामदास यांनी पहिला महापौर शिवसेनेचाच असेल. आता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तिन्ही पक्ष सांगणार माहिती जाऊ. ज्या सदस्य येतील तोच क्लेम करेल ना. मग ते मंत्री आम्ही म्हणतोय ना. आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य
त्याच लक्षणात ते आज कशा बोलत आपलं मागचं कसं होतं, एक वर्ष काँग्रेस असायचं, दुसऱ्या वर्ष राष्ट्रवादी असायचं, असं 20 वर्ष होतं. आमचे जवळ 7-8-10 महापौर झाले, 7-8-10 कॅटेगरी निर्माण झाले, उपमहापौर झाले. मग साहेब एकाला सुद्धा ना व्यवस्थित कामकाज म्हणजे ते कळेपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपतो असंही होतं बऱ्याचदा, म्हणजे 6-6 महिने किंवा हे जे तुम्ही त्याही म्हणतात ते बरोबर आहे. परंतु लोकांना आपल्याला पद मिळावं ही इच्छा असते. असं काय पाहिजे माहिती काय, आयुक्त या जे आहेत त्याने जर व्यवस्थित काम केलं ना व्यवस्थित, तर पदं अधिकारी गेली काय फार प्रश्न म्हणजे प्रतिनिधी ठराव करावा लागतो वगैरे. परंतु त्याने जर वेळ आता 2.5-3 वर्ष कोण आहे तर तेच होतं की यापूर्वी कुठं बसल्या आणि काय असेल याच्यात सदस्यांना आम्ही जोडत होतो, पैसे खात्यात पैसे घेऊन बदल्या घेतात. आता काय कळलं ते थांबले, तो आता तुमचा थांबले का ते काय थांबले ते सांगा. माझं म्हणजे असं नाही, यायोग्य गोष्टी आणल्या पाहिजे. कामं व्हायला ते पण असतात, नगरसेवक असल्याचे होत नाही. अहो एक असे मी महानगरपालिकेत नगरसेवक बघितले की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिल घेऊन भरतात, नगरपालिकेचा बिकरफाळा भरतात. साहेब आपले अजित राऊत तुमचे नगरसेवक भागातून तो वाढलं ना तर त्यांचा मृत्यू दाखला आणून ती दिवसादिवशी द्यायची. एवढं असे काम कसं आहे घरपोच अटॅचमेंट काय त्यांच्या भागात काय तक्रार केली की त्यांचे कामगार सगळे पटवून गटारी साफ करून दे. लोढा आहे, लोढा आहे. उद्या समजा अडाणी आणि अंबानीचा पण मुलगा आला आमदार किंवा खासदार, ती संपूर्ण शहरच करून देते. हा